नमस्कार फ्रेंड्स, पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की 2 महिन्यात आपण 4000 वॉच टाईम कंप्लीट केले. तर आता ते कसे केले ते सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असेल. तर तुम्हाला कळालंच असेल की आपला चॅनल हे ब्लॉग आणि क्रिएशनचं आहे. तर मी थोडंसं तुम्हाला माझ्या चॅनलची हिस्ट्री सांगते. मी सुरुवातीला स्टोरीचे चॅनल काढलं होतं. म्हणजे म्हणजे आपलं आत्ता जे चॅनल चालू आहे त्याच्यावरतीच. नंतर ना मग मंत्राज चालू केले. म्हणलं त्याच्यावरती बघूया, तर त्याच्यावरती पण कॉपीराईट यायला लागल्या. मग म्हणलं चला आपण ब्लॉग चॅनलच करायचं. मग ब्लॉग चॅनल करत होते तर त्यामध्ये पण कंटेंट असं म्हणजे जाऊन बोलणं एवढं हे होत नव्हतं. म्हणजे थोडंसं धाडस होतं स्टेजचं, पण एवढंही नव्हतं की 4 माणसात बोलायला, म्हणजे बाबा तिथे जाऊन शूटिंग करतोय आणि बोलायला. आता जेवढं आपण बोलू शकतो तेवढं मी बोलू शकत नव्हते. आणि मग शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले, पण त्यामध्ये पण घरी रिस्ट्रिक्शन होते की डान्स करायचा नाही, गाणी जास्त हे नाही. मग जेवढे जमतील तेवढे करत होते. छान व्ह्यूज भेटत होते. परत मग म्हणलं चला आपल्याला जे येतंय म्हणजे ते आपण चालू करूया. म्हणून मग त्यावेळी आपला पूजा क्रिएशनचा जन्म झाला. तर आता ह्याच्यामध्ये मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते. ब्लाऊजचे डिझाईन काही वेगळी केली किंवा हे केलं. परत कुर्ती स्टिचिंग, सलवार पॅन्ट कटिंग किंवा प्लाझो कटिंग असे पण व्हिडिओ मी टाकले. आणि नऊवारीचे पण व्हिडिओ टाकले. नऊवारीमध्ये मी मस्तानीचा एक व्हिडिओ टाकला होता. नऊवारी मस्तानी साडीचा कटिंग आणि स्टिचिंग. तो पण व्हायरल खूप छान गेला. 45,000 व्ह्यूज झाले पण त्याला एवढे आवर्स भेटले नाही. फक्त 700 आवर्स भेटले, कारण तो व्हिडिओ छोटा होता. आणि मला ही कल्पना नव्हती की व्हिडिओ थोडासा मोठा केला आणि थोडंसं व्ह्यूअर्सना एंगेज ठेवलं की व्ह्यूज म्हणजे आवर्स पण त्याच्या ह्याने वाढू शकतात. पण हे पण ऐकून होते की जास्त मोठा केला पण व्ह्यूअर्स बघत नाही आहेत, कंटाळतात. म्हणून मग मी छोटा केलेला. मग तसं करत करतच म्हणलं चला काही नाही, कंटिन्यू आपण करत राहायचं. पण एवढंही कन्सिस्टन्सी होत नव्हतं. रोज रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नव्हतं. कारण माझ्याकडे शूटिंग करायला प्रॉब्लेम आहे. आणि स्टिचिंगचं म्हणलं की शूटिंगला कोणतरी लागतंच. कारण वरून कॅमेरा पकडावा लागतो, त्याशिवाय दिसत नाही आहे व्यवस्थित. आणि हा माझ्याकडे प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे अजूनही मी लॉंग व्हिडिओ टाकू शकत नाही आहे, कारण मला शूटिंगला कोण तसं नाही आहे. आणि एडिटिंग करायचं परत मी म्हणजे एवढंही मला त्यातलं नॉलेज नव्हतं. तरी मग एडिटिंग करायचं, परत आवाज द्यायचा. मग यामुळे खूप लेंदी व्हायचं. मग व्हिडिओ लवकर वेळेत जायचे नाही आहे, म्हणजे जायचे नाहीत. मग म्हणलं चला आता काय. मग मी तरी तसंही करत मी माझा एक बेबी नऊवारी साडीचा व्हिडिओ टाकला. आणि तो व्हिडिओ पण छान व्हायरल गेला. आणि त्या व्हिडिओनी मला जवळजवळ 1700 आवर्स मिळाले. आणि एक व्हिडिओ होता तो म्हणजे कठपुतलींचा होता. एक मराठी गाणं होतं बघा, त्याच्यावर नाही हिंदी गाणं आहे. आणि त्याच्यावरती एक शैक्षणिक प्रोग्रामवरती ते केलेलं होतं. आणि तो व्हिडिओ माझ्याकडे असे रिलेटिव्ह त्यांच्याकडून मला आला होता आणि मी तो टाकला. त्याचे पण व्ह्यूज चांगले गेले, 300 आवर्स त्याला पण भेटले. पण त्याच्यावरती कॉपीराईट आला. आणि आत्ता ते दोन्ही मिळून बघितलं तर माझं 2000 आवर्स कंप्लीट झाले. मग मी आता म्हणलं आता नाही आपण थांबायचं, आता आपण राहिलेले आवर्स कंप्लीट करायचे. आणि मी ठरवलं डिसेंबरमध्ये की नाही, आपल्याला 2026मध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज करायचंच आहे. आणि त्या ह्याने मग मी कामाला लागले. आणि मग सुरुवातीला म्हणलं की बरेच जण म्हणतात की लाईव्ह गेलं की आवर्स कंप्लीट होतात. म्हणून मी मग ठरवलं की काय नाही, आपण पण लाईव्ह जायचं. पण तरी भीती वाटत होती, कारण काय मी लाईव्ह चॅनल बघत होते की तिथे बरेचसे असे कमेंट्स खराब यायच्या. मग म्हणलं आपणही लाईव्ह चालू केलं आणि असे खराब चॅनल यायला लागले तर तेही बरोबर नाही आहे. म्हणून मग मी टाळाटाळ केला, म्हणजे नाही आपल्याला नाही जमणार म्हणून. मग मी विचार केला, म्हणजे मी एक दोन तीन व्हिडिओ पाहिले. तर ते जे म्हणजे काही जण सेल करत होते लाईव्ह जाऊन, काही जण स्टिचिंग करत होते लाईव्ह जाऊन, काही जण रांगोळी लाईव्ह जाऊन काढत होते, काही जण कुकिंग लाईव्ह जाऊन करत होते. अरे म्हटलं हे तर लाईव्ह जाऊन आवर्स करतायत कंप्लीट. म्हणजे जर आपल्याकडे कंटेंट चांगला असेल आणि जर आपण फेसलेस हे जर आपण असं दाखवलं तर इथे म्हणजे खराब कमेंट करायचा काही प्रश्नच नाही आहे. म्हणून म्हटलं चला आपणही आता आपण जे काही स्टिचिंग करू
ते लाईव्ह जाऊन करायचं, म्हणजे अगदी कटिंग पण करायचं आणि स्टिचिंग पण करायचं. मग मी स्टार्ट केलं, पण सुरुवातीला बराच गॅप झाला होता, कारण मी क्लासेस माझं स्टिचिंगचा अनुभव म्हणाला तर मी 8वीला असल्यापासून स्टिचिंग करते आणि तसं प्रोफेशनल म्हणालात तर 30 वर्ष झालेली आहेत. मी स्टिचिंग म्हणजे कस्टमरचे करते आणि शिकवण्याचं पण काम करते. म्हणजे बऱ्याचशा महिलांना आणि मुलींना मी शिकवलेलं आहे आणि आता बऱ्याचशा त्या स्वतःच्या पायावर उभा आहेत, म्हणजे त्या स्वतः स्वावलंबी आहेत. याचा मला आनंद आहे. मग पण एक 4 वर्ष मी माझ्या मुलीच्या तिचं लहान बाळ असल्यामुळे मला थोडंसं माझं स्टॉप करायला लागलं होतं. माझं शॉप होतं, करोनाच्या अगोदर माझं शॉप होतं. तिथे सुद्धा मी क्लासेस घ्यायचे. मला त्यावेळी जरी आयडिया असती तर मी त्यावेळी हे जे केलं असतं तर आता मी सहज माझं म्हणजे सिल्वर प्ले बटन तर माझं नक्कीच असतं. पण चला, वेळाने का होईना आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि ते सिल्वर बटन तर येईलच, कारण माझं ते ड्रीम आहे. तर लाईव्ह जायचं तुम्हाला हे सांगते. तर म्हटलं मग आता तो गॅप झाला होता आणि मग एकदम लाईव्ह जायचं, हे मग सुरुवातीला कसं हे करायचं. मग मी माझा स्टुडंटचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती मग लाईव्ह जात होते आणि त्या मुलींना मी त्यांना लिंक शेअर करायचे आणि ते असं करून एक अर्धा दिवस मी माझं थोडंसं बोलायचं डेअरिंग परत स्टार्ट केलं आणि मग लाईव्ह जायला लागले आणि माझ्या कंटेंटला रिस्पॉन्स चांगला यायला लागला आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि व्ह्यूज पण चांगले चालले. म्हणजे मी टार्गेट पकडलं होतं की दिवसाला आपले 10 तास आपल्याला एक्स्ट्रा भेटले पाहिजेत, कारण एक 3-4 व्हिडिओ आपले असे आहेत की त्याच्या याने आपल्याला एक 5-6 तास व्हिडिओ म्हणजे आवर्स दिवसाचे भेटत आहेत आणि हे 10 तास म्हणजे 15 तास दिवसाला आपल्याला मिळाले तरी 450 आपले महिन्याला होत आहेत. तर आपण असं केलं तर या 3-4 महिन्यात आपलं चॅनल म्हणजे 4000 आवर्स कंप्लीट होतीलच, हे मी म्हणजे ठरवलं आणि चालू केलं. त्यात जो आपलं म्हणजे मी म्हणाले कठपुतलीचा मी व्हिडिओ अपलोड केला होता, त्याचे 3 तास मला मिळाले होते, पण त्याला कॉपीराईट आलं होतं. मग मला कॉपीराईटचं अजूनही मला माहीत नाही आहे, त्याचं टूल कसं हे करायचं, म्हणजे त्याचं कॉपीराईटचं आपण कसं काढू शकतो. तर मी म्हटलं त्या व्हिडिओनी प्रॉब्लेम यायला नको, म्हणून मी काय केलं, तो व्हिडिओ अनलिस्टेड केला. म्हणजे मग त्यामुळे काय झालं की ते 300 तास जे होते तेही मायनस झाले, म्हणजे आपले आवर्स आले 1700 आवर्सवरतीच. पण तरीही म्हणलं जास्त लांब नाही आहे, आपण जवळ आहे आणि मग मी लाईव्ह जायला चालू केलं आणि लाईव्ह रोज मी कन्सिस्टन्सी ठेवली, रोज लाईव्ह जातच होते आणि जातेच आहे अजून पण. आणि एक टायमिंग ठरवलं, तसं अगदीच फिक्स टायमिंग होत नव्हतं, पण तरीही मी 5 वाजता रोज लाईव्ह जात होते आणि रात्री पण जर वेळ मिळाला, जर माझं स्टिचिंगचं काय राहिलं असेल तर ते करताना सुद्धा मी लाईव्ह जाऊन करायला लागले. तर बघता बघता माझे म्हणजे इतकं हे मी 15 तासांचं म्हणजे 15 तासांची अपेक्षा करत होते, 15 ते 20 तास दिवसाचे. तर एक दिवशी माझे 50, काही व्हिडिओला तर माझे 120-100 असे तास म्हणजे एका लाईव्हला भेटले. मग म्हटलं काही अवघड नाही आहे आणि असं मी केलं आणि लाईव्ह माझे कंप्लीट झाले आणि फायनली आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालं. आणि ही सगळी तुमचे म्हणजे तुमचे आभार आहेत, कारण तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आपल्या चॅनलला आणि जास्त म्हणजे लाईक्स पण केले, जास्त शेअर पण केले आणि त्यामुळे आज आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.